कॅनॉट परिसरात शस्त्राने हल्ला करून दहशत माजवणाऱ्या आरोपींवर पोलिसांनी आता कडक कारवाई केली आहे। सिडको पोलिसांनी सर्व आरोपींना अटक करीत बुधवारी रात्री त्यांची धिंड त्याच परिसरातून काढली। पोलिसांनी विश्वास देत कायदा सुव्यवस्था अबाधित असल्याचा संदेश दिला। या प्रकरणातील आरोपींमध्ये गौरव वानखेडे, रोहन जाधव, दामोदर आघाव आणि राधेश्याम गीते यांचा समावेश आहे। थोड़ा लगे तो थोड़ा दूर से ओके। तर लक्षात घ्या, आता हे जे तुमच्या समोर जे हा जो प्रकार जो आहे, तर कॅनॉट आपल्या शहरातलं एक नामांकित एक बाजारपेठ आहे, ज्या ठिकाणी लोक नाश्त्यासाठी येतात, चहासाठी येतात। तर सर्वांना एकच विनंती आहे की चहा नाश्त्याचं आपण आनंद घ्यावा, आस्वाद घ्यावा। जेवढे व्यापारी वर्ग आहे सर्व कायद्याचं पालन करणारी मंडळी आहे, परंतु या ठिकाणी येऊन जर कोणी जर कायदा बिघडवायचा जर प्रयत्न करत असेल तर आम्ही सक्षम आहोत। तर कृपा करून चहा पाणी घ्या, इथल्या मार्केटमधून वस्तू घ्या, लाभ घ्या, परंतु कुठल्याही प्रकारे आगाऊपणा करून स्वतःच्या घरच्यांना अडचण होईल, स्वतःला कुठल्या कायदेशीर गोष्टींचा सामना करावा लागेल, या गोष्टींपासून दूर राहा आणि आपलं स्वतःचं करिअर बघा। मोस्टली तुम्ही सगळं तरुण मंडळी आहे, बरोबर? तर गाव खेड्याहून आलेले आहेत, तिथं शहरातले काही आहेत, पण सगळे सुसंस्कृत घरातले आहेत। तर आपापल्या सर्व शिक्षणाचा लाभ घ्या, येणाऱ्या पुढल्या करिअरचा विचार करा। एक गुन्हा दाखल झाला तर आयुष्यात पुढे नोकरी मिळत नाही, 4-5 वर्ष कमीत कमी कोर्टाच्या चक्रा माराव्या लागतात। तर या अनुषंगानं स्वतःची काळजी घ्या, स्वतःच्या करिअरचा विचार करा, आईवडिलांचा विचार करा, चुकीच्या कृत्यात गुंतू नका। काही झालं तर कायदा आपलं काम करेल, त्यावेळेस तुम्हाला तिथून पुढे पश्चाताप होईल, याची तुम्हाला शाश्वती। तुम्हाला सर्वांना प्रेमाचा हा सल्ला आहे। धन्यवाद। गाडी काढते, गाडी इकडेटा थांबले तिथं काय झालं तुझं? टाकू कुठं त्या ठिकाणी पहिलं काय झालं, चहा पिऊ नका, तुम्हाला भांडणं झाली, पोर आले, बघू दे ना काय